मित्रांनो नमस्कार. लातूर पॅटर्न याची चर्चा महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमाने होत असते. जास्तीत जास्त वेळा ती चांगल्या गोष्टीसाठीच होते, कारण लातूर पॅटर्न हा इंजिनियर्स आणि डॉक्टर्स तयार करायची फॅक्टरी आहे, अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख केला जातो. लातूर पॅटर्नमध्ये प्रवेश घेतला म्हणजे यशाची हमी, अशा पद्धतीचं रेप्युटेशन हे लातूर पॅटर्नचा संबंध देशभर आहे. पण कधीकधी चुकीच्या कारणांनी सुद्धा किंवा चुकीच्या कारणांसाठी सुद्धा लातूर पॅटर्नला बदनाम केलं जातं. हे पण तेवढंच मोठं सत्य आहे, कारण आंब्याच्या झाडालाच दगडं मारली जातात, बाभळीच्या झाडाला कुणी दगडं मारत नाही. त्याच्यामुळे जिथं यशाची खात्री असते आणि ज्याचं नाव झालेलं असतं, बदनामीही त्याचीच होत असते. त्याच्यामुळे आता अशात हे जे काही पेपरफुटीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये अनेक शहरांच्या सोबत लातूर शहराचं पण नाव त्या चर्चेमध्ये येत आहे, आणि ते काही चांगल्या कारणासाठी येत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. लातूरमधून एक PB कुलकर्णी म्हणून कुणी दयानंद कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आहेत, त्यांना CBIने ताब्यात घेतलेलं आहे असं कळालं. आणि मोटेगावकर सरांच्या क्लासेसवरतीही त्यांच्या घरी आणि क्लासेसवरती काल CBIची टीम गेली, त्यांनी दिवसभर त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली. अशा पद्धतीची ही चर्चा कालपर्यंत रात्रीपर्यंत आपल्या कानावरती येत राहिली. त्यांच्या अटकेची अफवाही उठली होती, परंतु प्रत्यक्षात त्यांना अटक झाली नाही, हेही नंतर सत्य हे जगाच्या समोर आलं. तर मित्रांनो, ज्या लातूर पॅटर्नची चर्चा सगळ्या देशभरात होत असते, तो लातूर पॅटर्न नेमका काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की त्या लातूर पॅटर्नचा एक घटक मी पण राहिलेलो आहे. मुळामध्ये लातूर पॅटर्न हा लातूरच्या ट्युशन क्लासेसवाल्यांचा पॅटर्न नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लातूर पॅटर्नचे जनक हे महाविद्यालयीन शिक्षण हे आहे. ट्युशन क्लासेसचं शिक्षण हे लातूर पॅटर्नचं जनक नाही आहे. आणि लातूर पॅटर्नचा एक छोटासा भाग हा 10वीमध्ये लातूरच्या शाळेच्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेलं यश हे पण आहे. परंतु आजकाल 10वीपर्यंतच्या मिळवलेल्या यशाची फारशी चर्चा होत नाही. परंतु 11वी आणि 12वीला जी मुलं यश मिळवतात आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजला लागतात, त्यांची मग चर्चा जास्त होते. म्हणून मागच्या काही वर्षापासून लातूर पॅटर्नमधून विद्यालयीन शिक्षण हे 10वीपर्यंतचं शिक्षण हे मागे पडलं चर्चेच्या मध्ये. यश तसंच आहे, परंतु ते चर्चेच्या मध्ये मागे पडलं, कारण 10वीला चांगले मार्क्स मिळावेत म्हणून कुणी लातूरला येऊन बाहेरगावचे लोक प्रवेश घेत नाहीत. परंतु 11वी 12वीला, खास करून 12वीला चांगले मार्क्स मिळावेत आणि आपल्याला व्यावसायिक शिक्षणामध्ये चांगल्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळावा, यासाठी मात्र निश्चित बाहेरगावचे लोक देशभरातनं लातूरला येतात. देशभरातनं येण्याचं प्रमाण जरी कमी असेल तर राज्यभरातनं तरी भरपूर लोक लातूरला शिक्षणासाठी येतात. जसा कोट्याचा पॅटर्न राजस्थानमध्ये जे कोटा आहे त्याचा पॅटर्न जसा ट्युशन क्लासेसवाल्यांचा पॅटर्न आहे, तसा लातूर पॅटर्न हा ट्युशन क्लासेसवाल्यांचा पॅटर्न आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो. हा पॅटर्न हा महाविद्यालयीन शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि त्याचं जनक हे राजश्री शाहू कॉलेज आहे लातूरचं, ज्या ठिकाणी सायन्सचा विद्यार्थी मी पण राहिलेलो आहे. आणि या लातूर पॅटर्नची सुरुवात जेव्हा झाली, त्या अगदी सुरुवातीच्या काळातले आम्ही शाहू कॉलेजचे सायन्सचे 11वी आणि 12वीचे आम्ही विद्यार्थी राहिलेलो आहोत. त्यामुळे या लातूर पॅटर्नविषयी मला इत्थंभूत माहिती, कारण ते आम्ही जगलेलो आहोत. त्याच कॉलेजचे आम्ही माझे विद्यार्थी असल्यामुळे. आणि शाहू कॉलेजच्या खालोखाल दयानंद कॉलेजचा सुद्धा सहभाग या लातूर पॅटर्नमध्ये चांगल्या प्रकारे आहे. मधल्या काळामध्ये अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज ह्याचा पण सहभाग यामध्ये होता. म्हणजे अगदी शाहू कॉलेज आणि महात्मा गांधी कॉलेज यांचं यश हे पॅरलल चालत होतं. काही एक काळ असा होता की तिथं पॅरलल हे यश चालत होतं, परंतु संस्था चालकांच्या अंतर्गत वादापोटी आणि स्वार्थापोटी अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज हे नंतर ढेपाळत गेलं आणि ते नंतर तो पॅटर्न पण जवळपास आता बंदच झाल्याचं जमा आहे, त्याचं कोणी चर्चासुद्धा करत नाही. परंतु शाहू कॉलेज याचं मात्र यश हे कायम चढत्या क्रमाने येत राहिलं. असं म्हणतात की मेडिकल कॉलेजला जी मुलं लागतात त्याच्यापैकी 25% मुलं
ही लातूरची असतात आणि त्यातली जास्तीत जास्त मुलं, आता मला नक्की आकडा माहीत नाही की 25% हे शाहू कॉलेजचेच लागतात का लातूरचे लागतात, त्यामुळे ते म्हणणं मला धारिष्ट्याचं ठरेल, पण एवढं सांगतो की त्या 25% विद्यार्थ्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी हे राजश्री शाहू कॉलेजचे असतात. आणि या लातूर पॅटर्नचं जनक हे खऱ्या अर्थाने राजश्री शाहू कॉलेज आहे, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका असण्याचं काहीच कारण नाही. लातूरचे ट्युशन क्लासेस हे राजश्री शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेजच्या यशाचे लाभार्थी आहेत. त्या यशावरती त्याला सपोर्टिव्ह म्हणून हे ट्युशन क्लासेस या ठिकाणी उभारले गेले आणि ते त्या ट्युशन क्लासेस चालकांच्या कष्टावरती मोठे होत गेले. आता कष्ट तर आहेतच, कुठलाही व्यवसाय हा विना कष्टाचा मोठा होत नसतो. त्याच्यामध्ये कष्ट असतात, त्याच्यामध्ये रिस्क असते, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सहभागी असतात. पण त्याच्यामध्ये मार्केटिंग हा जो एक भाग आहे तोही अत्यंत महत्त्वाचा असतो. आता माझा खाजगी जर व्यवसाय असेल तर मी त्याची मार्केटिंग ही चांगल्या पद्धतीने करतो. ती मार्केटिंगमध्ये जे काही मी दाखवतो, सांगतो, करतो ते किती सत्य किती असत्य, आता मार्केटिंगमध्ये कुणी काही खरं खोटं पाहत नसतं. आपल्या सोयीचं जे असतं ते सगळेच जण मार्केटिंगमध्ये करतात, त्याला कुणीही अपवाद असण्याचं कारण नाही. अशा पद्धतीची मार्केटिंग कधी राजर्षी शाहू कॉलेजनी स्वतःची केली नाही, कारण त्याचं यश हीच त्यांची सगळ्यात मोठी मार्केटिंग होती. आणि राजर्षी शाहू कॉलेजचे जे म्हणजे राजर्षी शाहू कॉलेजचं कसं होतं, त्यांचा एक पॅटर्न होता परीक्षा घेण्याचा. म्हणजे 11वीपासूनच ते 12वी सुरू करतात आणि 12वीच्या संपूर्ण वर्षामध्ये ज्या टेस्ट्स घेतल्या जातात, परीक्षा, चाचणी परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्या चाचणी परीक्षा घेऊन 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 अंतिम परीक्षेपर्यंत मुलं अशी तयार केली जातात की नंतर जेव्हा अंतिम परीक्षेला मुलं सामोरे जातात तेव्हा त्यांना त्या परीक्षेचं काहीच वाटत नाही आणि अगदी खात्रीशीर यश यांना त्या परीक्षेमध्ये मिळतं. हे शाहू कॉलेजचा पॅटर्न आहे. आणि हा पॅटर्न तयार करताना बऱ्याचशा गुणवंत प्राध्यापकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. अत्यंत कष्टाळू राजर्षी शाहू कॉलेजचे प्राध्यापक, त्यांचं अगदी मॅनेजमेंटचे जे लोक आहेत, CET किंवा नीटचे जे काही सेल्स आहेत त्यांचे, ते त्याला मॅनेज करण्याचे सुद्धा जे मॅनेजमेंटमधले लोक आहेत. आणि वरच्या बाजूला गोपाळराव पाटील साहेबांसारखे, दिवंगत गोपाळराव पाटील साहेबांसारखी अध्यक्ष, त्याच्यानंतर अनिरुद्ध जाधव सरांसारखी व्यक्ती आणि मग त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेली ही सगळी एक व्यवस्था ही अनबिटेबल आहे. म्हणजे ही इतकी अभेद्य आहे की हे यश यांना मिळतच राहतं, वर्षानुवर्ष मिळतं. आणि मग हे जो गुणवंत प्राध्यापक वर्ग त्यांनी तयार केला होता, परराज्यातनं सुद्धा इथं शिक्षक म्हणजे ज्यावेळेसपासून ही नीट सुरू झाली आणि याच्यासाठी लागणारा म्हणून एक प्राध्यापक वर्ग जेव्हापासून लागायला लागला तेव्हा परराज्यातनं सुद्धा अनेक लोक, प्राध्यापक मंडळी ही लातूरला आली. त्यांनी राजर्षी शाहू कॉलेजमध्ये जॉईन केलं. म्हणजे तिथं 2 प्रकारचे शिक्षक आहेत. एक तर महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागातनं विद्यापीठ ज्यांची नियुक्त्या करते ते शिक्षक, आणि त्याच्याशिवाय जे अतिरिक्त नीटच्या प्रिपरेशनसाठी, JEEच्या प्रिपरेशनसाठी, जे स्पर्धा परीक्षा म्हणजे एंट्रन्ससाठी जे प्राध्यापक लागतात अतिरिक्त, ते परराज्यातनं आले. काही जण लातूरमधनं पण तिथं लागले. परंतु एक चांगला संच हा प्राध्यापकांचा राजर्षी शाहू कॉलेजनी तयार केला आणि तो संच तयार झाल्यानंतर त्याचं नाव झालं खूप. आणि मग त्यातले अनेक प्राध्यापक ट्युशन क्लासेसवाल्यांनी जास्त पगारीचं त्यांना म्हणजे प्रस्ताव देऊन, मी आमिष देऊन असं म्हणणार नाही, पण प्रस्ताव देऊन त्यांना आपल्याकडे घेतलं. खूप जण आहेत. आणि अगदी आता बंद झालं, पण सुरुवातीला तर ज्यावेळेस खाजगी कोचिंग क्लासेसवाल्याचे होर्डिंग्ज लागायचे, त्या होर्डिंगवरती सुद्धा ह्या माजी शाहू कॉलेजच्या प्राध्यापकांचे फोटो लावले जायचे आणि त्याच्या खाली लिहिलं जायचं की एक्स शाहू कॉलेज फॅकल्टी. म्हणजे राजर्षी शाहू कॉलेजची पुण्याई एवढी होती. लक्षात आलं का आपल्या? त्याचं ॲश्युरन्स एवढं होतं की राजर्षी शाहू कॉलेजचे एक्स प्राध्यापक जरी ह्या ट्युशन क्लासेसला शिकवतात म्हणजे इथं आपल्याला यश मिळू शकतं. हे सुद्धा काही काळ घडलेलं लातूरला लागलेल्या होर्डिंगवरून आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग हे प्राध्यापक अनेक खाजगी ट्युशन क्लासेसवाल्यांनी घेतले, अजूनही घेत असावेत, मला अशातली काही कल्पना नाही. परंतु या प्राध्यापकांच्या जीवावरती मग ते क्लासेसचं एक्सपान्शन झालं. अगदी ट्युशन क्लासेसवाल्याच्या कुठल्याही कष्टाला न नाकारता मी तुम्हाला हे सांगू शकतो की राजर्षी शाहू कॉलेजच्या माजी प्राध्यापकांचा सुद्धा या ट्युशन क्लासेसच्या यशामध्ये खूप मोठा हातभार आहे, त्यांचा खूप मोठा सहयोग त्याच्यामध्ये आहे. परंतु राजर्षी शाहू कॉलेजने कधी याच्याबद्दल तक्रार केली नाही की तुम्ही आमचे प्राध्यापक घेऊन गेला. राजर्षी शाहू कॉलेजकडे बघताना मला ते आभाळ आठवतं की ज्या आभाळाचे अनेक तारे तुटले,
अनेक प्यारे सुटले. अमिताभ बच्चन एक कविता सांगतात, त्याच्यामधला एक छोटीशी ओळ अशी असते की उस अंबर को देखो जिसके कितने तारे टूटे कितने प्यारे छूटे, इसका अंबर कब शोक मनाता है. ह्याचं दुःख कधी आभाळ मनवतं की बाबा माझे एवढे तारे सुटले, माझे एवढे प्यारे सुटले. राजर्षी शाहू कॉलेजनं हे कधीच केलं नाही. त्याचे अनेक प्राध्यापक गेले, ज्यांना काही नसताना शून्यातनं शाहू कॉलेजने उभं केलं, बोर्ड धरून मोठं केलं, ते सुद्धा सोडून गेले. पण शाहू कॉलेजने कधी त्याची तक्रार केली नाही. ते नवीन प्राध्यापकांना घेत राहिले, त्यांना आपल्या व्यवस्थेमध्ये तयार करत राहिले आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना करून देत राहिले आणि आपल्या यशाची जी कमान आहे ती त्यांनी नेहमीच चढती ठेवली. शाहू कॉलेजची कधीच यशाची कमान कधीच खाली आली नाही आणि अत्यंत कष्टाने शाहू कॉलेजने हे सगळं इंटॅक्ट ठेवलं. खूप जण त्याला सोडून गेले आणि त्याच्या जीवावर ते अनेक ट्युशन क्लासेसवाले मोठे झाले, परंतु शाहू कॉलेजने कधीही त्याचं दुःख बाळगलं नाही, कधीही त्याची तक्रार केली नाही आणि जाहिरातबाजी कधी केली नाही स्वतःच्या यशाची. शाहू कॉलेजने शाहू कॉलेजचं यश, त्यांची शिस्त हीच त्यांची सगळ्यात मोठी जाहिरात आहे. हे आजवर सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, शाहू कॉलेज आणि त्याच्यानंतर दयानंद कॉलेज हे महाविद्यालयीन पॅटर्न हाच खऱ्या अर्थाने लातूर पॅटर्न आहे. त्यामुळे आताच्या काळामध्ये जे काही आता ह्या CBIच्या चौकशीमध्ये म्हणा किंवा मधल्या काळामध्ये त्या अविनाश चव्हाणचा खून पण झाला, त्या काळामध्ये लातूर पॅटर्नला भरपूर बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ट्युशन क्लासेसच्या अनुषंगाने लातूर पॅटर्न या एका विश्वासार्हतेला बदनाम करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण लातूर पॅटर्न हा शाहू कॉलेजचा आहे, दयानंद कॉलेजचा आहे आणि तिथं कुठंच काही गडबड नाही आहे. कधी आपण ऐकलं पण नाही आणि कधी त्याच्याबद्दल आपल्याला शंका पण आली नाही, संशय पण आला नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने हा लातूर पॅटर्न लातूरमध्ये चालू असतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी निश्चिंत राहावं की लातूरचा जे एक शिक्षण पंढरी म्हणून लातूरला पाहिलं जातं, खास करून 11वी आणि 12वीच्या बाबतीमध्ये, ती पंढरी तेवढीच पवित्र आहे. कारण शाहू कॉलेज आणि दयानंद कॉलेजच्या बाबतीमध्ये कसलीही शंका घेण्याचं कारण नाही. आता हे कुलकर्णी म्हणून जे प्राध्यापक, माजी प्राध्यापक दयानंद कॉलेजचे होते, त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला आहे, त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे, पण त्यांनी हे सगळे कुटाने बाहेर केलेले आहेत. त्याचा आणि दयानंद कॉलेजचा काही संबंध नाही, हे पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. त्याच्यामुळे लातूरची ही जी शिक्षण पंढरी म्हणून जी ओळख आहे ती तेवढीच पवित्र आहे, तेवढीच अजूनही कायम आहे. आणि शिक्षण संस्था चालकाच्या बाबतीमध्ये ही जी काही चर्चा आपल्याकडे होते, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये चौकशी होणं यामध्ये काही वावगं नाही. जर का काही गोष्टींच्या बाबतीमध्ये CBIला म्हणा, पोलीस विभागाला म्हणा, काही गोष्टींबद्दलचा संशय असेल तर त्या संशयाचं निराकरण करण्याच्यासाठी ते कुणाची चौकशी करू शकतात आणि त्या चौकशी करण्यामध्ये काही वावगा आहे किंवा काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु अशा पद्धतीची वातावरण निर्मिती ही लातूरच्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत व्हावी हे योग्य नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीची वातावरण निर्मिती लातूरच्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत व्हावी किंवा होऊ नये, व्हावी हे योग्य नाही तर मग होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. जाणते अजाणतेपणे जरी काही गोष्टी आपल्याकडनं घडत असतील तर त्या आपण आत्मचिंतन करून बदलायला हव्या. कारण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडनं काहीतरी अशा पद्धतीची चुकीची वातावरण निर्मितीला जर एखादी दुसरी व्यक्ती कोणी कारणीभूत ठरत असेल तर त्याची शिक्षा मात्र संपूर्ण व्यवस्थेला होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. सगळ्यांना चुकीचं ठरवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि जे काही गोष्टी समोर येत आहेत त्यांना नाकारण्याचं सुद्धा काही कारण नाही. माणसामध्ये सुधारणा तेव्हा होते जेव्हा तो माणूस आपल्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टींना स्वीकारतो. स्वीकार्यता ही बदलाची पहिली पायरी असते. आपण जर एखादी गोष्ट नाहीच स्वीकारली, अंग थोडंसं गरम लागतं, नाही मला काहीच झालं नाही असं आपण म्हणत राहिलो, त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. काहीतरी कारण जर असेल तर, मी असेलच असं म्हणणार नाही, तर त्याच्यावरती आत्मचिंतन करून त्यामध्ये दुरुस्ती कशी होईल, पारदर्शकता कशी येईल, ते अगदी क्रिस्टल क्लिअर कसं होईल यासाठीचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. कारण लातूरमध्ये ही जी शिक्षणाची जी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे, नाव इट इज एज्युकेशनल इंडस्ट्री हब झालेला आहे लातूर. त्याच्यावरती बरेचसे छोटे छोटे घटक अवलंबून आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला ट्युशन क्लासेसवाल्यांचा पैसा दिसतो, त्यांनी घेतलेल्या जमिनी दिसतात,
त्यांनी केलेल्या गुंतवणुका दिसतात, त्यांचं सगळं यश दिसतं, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा दिसते. तर त्यामागचे कष्टसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे. परंतु जेव्हा आपण सगळा फोकस ट्युशन क्लासेसवाल्यांच्या सगळ्या यशाकडे करतो, तेव्हा हे आपला फोकस हा त्या सामान्य इस्त्रीवाल्याकडे सुद्धा असला पाहिजे, ज्याचा व्यवसाय बाहेरगावून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कपडे इस्त्री करण्यामुळे वाढला, त्या किराणावाल्याकडे असला पाहिजे, त्या भाजीवाल्याकडे असला पाहिजे. म्हणजे असे छोटे छोटे ते रूम ज्यांच्या भाड्याने जातात त्यांच्याकडेही असला पाहिजे. म्हणजे असे अनेक छोटे छोटे घटक या लातूर पॅटर्नच्या शैक्षणिक यशावरती अवलंबून आहे. त्यामुळे ती जबाबदारी आपली तेवढीच वाढते. खूप मोठी जबाबदारी आहे ही. अनेक जण म्हणतात की 500 कोटीची वार्षिक उलाढाल या सगळ्या शैक्षणिक याच्यामुळे होते. परंतु आपण हे 500 कोटीची चर्चा आपण केली की आपला सगळा पहिला फोकस हा ट्युशन क्लासेसवाल्यांवरती जातो. परंतु ह्या यशामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे हे आपण विसरतो किंवा आपलं तिकडे लक्ष जात नाही. माझं म्हणणं हे आहे की महाविद्यालयीन शिक्षण असेल, ट्युशन क्लासेसवाले असतील, या सगळ्यांवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे की हे एवढे जे सारे घटक हे तुमच्या यशावरती अवलंबून आहेत, तुमच्या नीट राहण्यावरती अवलंबून आहेत, तुमचं सगळं नीट चालण्यावरती अवलंबून आहेत. तर तुमची मग जबाबदारी तेवढीच वाढते की काही जर चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे घटक हे त्याच्यामध्ये जर अधोरेखित होत असतील तर त्याची दुरुस्ती तुम्ही केली पाहिजे. तुमच्यावरच ही जबाबदारी. तुम्ही नाही करणार तर कोण करणार? शेवटी तुम्ही जर त्या सगळ्या व्यवस्थेच्या शीर्षस्थानी आहात आणि तुमच्यावर अवलंबून असणारी एक खूप मोठी व्यवस्था अगदी खालपर्यंत भाजीवाल्यापर्यंत जर असेल तर मग तुमची जबाबदारी किती मोठी आहे आणि ती जबाबदारी किती पट वाढते याचं सुद्धा ध्यान हे तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि जर काही घडत असेल, हा खरं तर आत्मचिंतनाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगून किंवा अजून कोणी तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. आम्ही तुम्हाला फक्त सांगू शकतो. अगदी शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज असतील, लातूरमधले सगळे ट्युशन क्लासेसवाले असतील, या सगळ्यांना माझं सांगणं आहे की जर कोणी तुम्हाला काही सांगत असेल, काही निदर्शनास आणून देत असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती केली पाहिजे. तुम्ही एकमेकाशी स्पर्धा जरूर करा, परंतु ती स्पर्धा ही हेल्दी ठेवा. अनहेल्दी स्पर्धा नुकसान करते, हेल्दी स्पर्धा प्रॉस्पेरिटी आणते. तुम्ही जर हेल्दी स्पर्धा ठेवली, आपापसात जर समन्वय ठेवला, चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सोबत घेऊन जर मोठे होण्याकडे तुम्ही जर कल दिला तर लातूरही सगळ्यांच्या सोबत मोठं होईल. आजही हे जे लातूर मोठं झाले त्याच्यामध्ये या एज्युकेशनल इंडस्ट्रीचा खूप मोठा हात आहे. आणि हा तुमचा जो काही खूप मोठा असलेला हात आहे तो असाच वाढता राहावा अशा पद्धतीची अपेक्षा एक लातूरकर म्हणून आणि या लातूरच्या प्रगतीची काळजी असणारा, चिंता असणारा आणि सतत होत राहावी अशी सद्कामना सद्भावना असणारा माझ्यासारखा एक व्यक्ती हा तुमच्याकडनं अतिशय नम्रपणे करतो की तुम्ही याच्यामध्ये काही जे काही घटक चर्चेला येतात ते इथून पुढं कधीच येऊ नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये आवश्यक असलेल्या दुरुस्त्या तुम्ही केल्या पाहिजेत. आणि या सगळ्या दुरुस्त्या दोनच गोष्टी केलेली होणार आहेत. सगळ्यात पहिलं तर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आपसातला समन्वय हा खूप आवश्यक आहे. आपसात समन्वय करून जर तुम्ही या गोष्टीतनी मार्ग काढले तर लातूरची प्रगती जी आजपर्यंत झालेली आहे ती अशीच पुढेही चालत राहावी. तुम्ही किती कष्ट करावेत, किती पैसे कमवावेत, तुम्ही त्या पैशांची गुंतवणूक कुठं करावी हा खरोखर तुमचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामध्ये कुणीच काही बोलण्याचं कारण नाही, त्याच्याबद्दल कुणी ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. प्रत्येक व्यवसायामध्ये कष्ट करून मोठं होण्याचा, पैसे कमवण्याचा आणि कमवलेले पैसे गुंतवण्याचा आणि त्याला या पैशाला लागून अजून पैसे यावेत याचा प्रयत्न करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. त्याचे नियम शिक्षण क्षेत्रालाच कशाला लागायला हवेत. सगळ्यांनीच आता लातूरमध्ये सॉल्व्हंट इंडस्ट्री ज्याला आपण सोयाबीनचं तेल तयार करणारे प्रकल्प म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात आले. सगळ्यांनीच प्रगती केली त्याच्यामध्ये. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांनी, लातूरमध्ये तुरीची डाळ आहे त्याच्यामध्ये अनेकांनी प्रगती केली. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये लातूरची प्रगती झालेली आहे. तशीच प्रगती शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि एक इंडस्ट्री म्हणून शिक्षण क्षेत्र आज लातूरमध्ये पुढं आलं आहे. तर याला जपणं हे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. माणूस काय करतो, त्याला एकतर काही आपलं चुकतं हे मान्यच होत नाही, अहंकारमध्ये येतो. त्यानंतर कुणी जर त्याला दाखवून दिलं तर ते मान्य न करण्याकडे सुद्धा माणसाचा कल असतो. कारण तिथंही मी मान्य करायचं म्हणजे मला कमीपणा येईल अशी भावना त्या ठिकाणी असते. मान्य जरी एकदा 2 मिनिट केलं तरी मग ह्याच्यात जर मी दुरुस्ती केली तर मग मी चुकीचा होतो
अशी भावना कबुली केल्यासारखं होईल असं त्याला वाटतं. आणि जरी का त्यांनी खूप त्याच्यानंतर मन तयार करून आणि मोठ्या मनाने ती चूक दुरुस्त जरी करायची ठरवली आणि त्याच्यावर काम जरी केलं तर तो जास्त काळ ते काम करू शकत नाही. माणूस पुन्हा एकदा फिरून पूर्वपदावरती येत असतं. परंतु खरा माणूस आणि खरा पराक्रमी तोच असतो. तो चूक कबूल करतो, स्वतःच करतो, एकतर दुसऱ्यांनी जर दाखवून दिली तर ती मान्य करतो, त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो, सुधारणा करतो आणि त्याच्यावरती दीर्घकाळ काम करतो. त्याला मात्र नंतर प्रगती करण्यावाचून कुणीच रोखू शकत नाही. एवढं मोठं मन, एवढा निश्चय, एवढा निग्रह हा प्रत्येकाने दाखवला पाहिजे जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर. आणि या निग्रहाची अपेक्षा मला लातूरच्या शिक्षण क्षेत्राकडनं आहे, त्याच्यात काम करणाऱ्या शीर्ष लोकांकडनं आहे. ते मग महाविद्यालय असतील किंवा ट्युशन क्लासेसवाले असतील, त्यांनी याच्यावरती काम केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि जर तुम्ही असं कराल तर नंतर या गोष्टी तुमच्या नशिबाला कधीच येणार नाहीत. ज्या आधीमध्ये कधीतरी जसं अविनाश चव्हाणचं एक प्रकरण झालं, आता हे नीटचं प्रकरण लातूरपर्यंत आलं, हे तुमच्या नशिबाला परत कधीच येणार नाही. कारण तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता नाही आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणायचे की लातूरची गुणवत्ता हे 52 कशी सोनं आहे. आणि खरं आहे, अगदी खरं आहे. कारण हे सगळं काही नसताना सुद्धा लातूरला यश मिळतच होतं. आणि हे सगळं काही तुम्ही जर नाही जरी केलं तरी लातूरला यश मिळणारच आहे. कारण लातूरचं यश हे गुणवत्तेवरती आहे आणि त्या गुणवत्तेला दिलेल्या कष्टाच्या जोडीवरती आहे. कारण शाहू कॉलेज कित्येक वर्ष हे सिद्ध करतायला शाहू कॉलेजपेक्षा मोठं उदाहरण कुठलंच असू शकत नाही. म्हणून मी जेव्हा लातूरच्या खाजगी ट्युशन क्लासेसवाल्यांसोबत चर्चा करतो, माझे सगळ्यांचेच चांगले संबंध आहेत, तेव्हा त्यांना एकच सांगतो, काही करा पण शाहू कॉलेजला जिवंत ठेवा. कारण अहमदपूरला महात्मा गांधी विद्यालय संपलं तर तिथलं सगळंच संपलं. ट्युशन क्लासेसही संपले आणि ती इंडस्ट्रीज संपून गेली. तसं लातूरचं होऊ देऊ नका. शाहू कॉलेज जिवंत राहणं, दयानंद कॉलेज जिवंत राहणं, टिकणं आणि वाढणं ही सगळ्यांचीच गरज आहे. आणि त्या कॉलेजचे जे काही व्यवस्थापन आहेत, राजश्री शाहू कॉलेजचे, दयानंद कॉलेज, त्यांनाही सांगायचे, ट्रस्टीज जे आहेत, तुम्ही आपसातल्या वादामध्ये भांडणामध्ये तुमचा महात्मा गांधी विद्यालय होऊ देऊ नका. तुम्ही स्वतःला टिकवा, कारण तुम्ही टिकलात तर खाली ही सगळी व्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन पॅटर्न हाच खऱ्या अर्थानं लातूर पॅटर्न आहे. हे तुम्ही सगळ्यांनी जे दिग्दर्शक लातूरचे नाही आहेत, बाहेरचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. कारण आता मी पाहतोय अशात काही महिन्यांमध्ये माझे व्हिडिओज हे आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये सुद्धा लोक पाहतात आणि त्यांच्या कॉमेंट्स ह्या मला खाजगी माझ्या मेसेंजरवरती पण येतात किंवा फेसबुकच्या माझ्या पोस्टच्या खाली येतात. आणि महाराष्ट्रभरात आता सगळेच लोक माझे व्हिडिओ पाहायला लागलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या त्या सगळ्या लोकांना जे माझे व्हिडिओ पाहतात आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा जे काही हैदराबादला वगैरे काही लोक माझे व्हिडिओ पाहतात, त्यांनाही माझं सांगणं आहे की आपण कृपया हे समजून घ्या की लातूरचा जो पॅटर्न आहे, ज्याला आपण लातूर पॅटर्न म्हणतो, हा पॅटर्न महाविद्यालयीन शिक्षणाचा आहे. हा त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि राजश्री शाहू कॉलेज याचं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हात किंवा हिस्सा आहे. आणि त्याच्या खालोखाल दयानंद कॉलेजचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे. आणि त्याचे लाभार्थी हे सगळे ट्युशन क्लासेस जे लातूरमध्ये आहेत ते आहेत. आणि त्याचा लाभ घेताना त्यांनी स्वतःच्या कष्टाने मात्र निश्चित हे सगळं उभं केलेलं आहे. त्यांच्या कष्टाला आपण कुठंही नाकारू शकत नाही. सोपं नसतं, कुठलाही व्यवसाय करणं सोपं नसतं. आणि त्या व्यवसायामध्ये यश मिळवणं हेही सोपं नसतं, ही तितकंच अवघड असतं. त्यामुळे आज लातूरमध्ये आता ॲलेन आलं आहे, फिजिक्सवाला येतो आहे, त्या उगीच कुठं तोंडवरी करून कुठेही जाऊन उघडत नाहीत. यांनी सगळा अभ्यास केलेला असतो, त्यांची मार्केटिंगची टीम आलेली असते. लातूरमध्ये ते पोटेन्शियल आहे, म्हणूनच ते इथं हे सगळे सुरू करा. अर्थात त्यांचे सगळ्याच जिल्ह्यामध्ये होतात, मी नाही म्हणत नाही. लातूरमध्ये जे यश त्यांना या ठिकाणी प्रवेशाच्या रूपाने मिळत आहे, जेवढे विद्यार्थी त्यांना मिळत आहेत ते सुद्धा लक्षणीय आहेत. परंतु लातूरच्या ट्युशन क्लासेसचे जे माझ्या मते किंवा माझ्या माहितीप्रमाणे 4 मुख्य पिलर्स आहेत, RCC, IIB, विद्याराधना आणि स्टार, हे 4 आत्ता मुख्य खेळाडू लातूरचे स्थानिकचे ट्युशन क्लासेसवाले आहेत. त्यांचं एक असोसिएशन आम्ही स्थापन केलेलं आहे आपसातल्या समन्वयाच्यासाठी. तर माझी या सगळ्यांना आणि ॲलेन वगैरे सगळ्यांना विनंती आहे की लातूर पॅटर्नचं जे एक पावित्र्य आहे, ही जी शिक्षण पंढरी म्हणून लातूरची ओळख आहे, तिचंही जे पावित्र्य आहे तुम्ही सगळ्यांनीच जपलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. कारण तुमच्यावरती अवलंबून असणारे अगदी भाजीवाल्यापासून ते वरचे सगळे, अगदी भाजीवाल्यापर्यंत, पासून पर्यंत हे सगळे लोक, त्यांचे संसार, त्यांचे प्रपंच, त्यांचं उदरनिर्वाह, त्यांच्या पोटापाण्याचे विषय तुमच्याशी निगडीत आहेत. त्यांच्या जीवनात जी भरभराट आलेली आहे ही तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे आलेली आहे आणि त्यांच्या स्वतःच्याही कष्टामुळे आलेली आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्यांची जाणीव ठेवावी आणि कदर करावी की आपल्यावरती किती मोठी जबाबदारी आहे.
आणि तेवढ्या जबाबदारीने तुम्ही वागावं. जर काही विषय असतील तर त्याचं आत्मचिंतन करावं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि आपसात समन्वय ठेवावा. एवढी तमाम लातूरकरांच्या वतीने, त्या प्रत्येक घटकाच्या वतीनं जो तुमचा लाभार्थी आणि तुमच्यामुळे मोठा झाला आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे सगळं कुठंतरी आपण दुरुस्त केलं पाहिजे.